बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली अवैध कुंटणखाण्यावर छापा। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। धुळे शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। बॉडी मसाज पार्लरच्या नावाखाली अवैधरित्या चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पश्चिम देवपूर पोलिसांनी मोठी छापा कारवाई केली आहे। ही कारवाई आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साधारण 4 वाजेच्या सुमारास सप्तशृंगी कॉलनी झेंडा चौक देवपूर परिसरात करण्यात आली आहे। पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस यांना या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार छापा मारण्यात आला। या कारवाई दरम्यान 2 पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून राहुल पुंडलिक पाटील वय वर्ष 19 राहणार बोरीस जिल्हा धुळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सदर कुंटणखाण्याचा मालक तेजस जैन राहणार स्वामीनारायण कॉलनी नटराज टॉकीजवळ धुळे हा असल्याचा निष्पन्न झाला असून तो सध्या फरार आहे। कारवाईनंतर पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कारवाईत पोलीस निरीक्षक समाधान वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील तसेच मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग धुळे व पोलीस स्टाफ यांनी सहभाग घेतला। या कारवाईमुळे देवपूर परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। काय चालू होतं इथं? प्रॉस्टिट्यूशनचं काम चालू होतं आणि दिवसभर हाच मुलगा इथे राहायचा। कंटिन्यू गेट बंद राहायचं। कधी पण मुली यायच्या रात्री बेरात्री, मुलं यायचे, सकाळी यायचे, रात्री यायचे। आणि पुस्तकं बोलायला गेलो त्यांना पण ते रिस्पॉन्स देत नव्हतं। आता जे झालं ते खूप चांगलं झालं। ते करते आमच्या कॉलेजचं नाव घरावळ्याचं आहे।